महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी प्राथमिक अहवाल आरोग्य उपसंचालकांकडून सादर। भरती होण्यापूर्वी 10 लाख मागितल्याचा निष्कर्ष। दीनानाथ रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतली भिसे कुटुंबियांची भेट, तर थोड्याच वेळात पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात चाकणकर घेणार बैठक। शिंदेंच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा दावा, ठाणे हा भाजपचा बालेकिल्ला। भाजपचे 9 आमदार, भाजपचे नेते संजय केळकरांचं मोठं वक्तव्य। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी। छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं कोरटकर कोठडीत, जामीन मिळणार का याकडे लक्ष। वर्ध्यात राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा माजी खासदार रामदास तडस यांचा आरोप। सोवळं नेसलं नसल्यानं मूर्तीपूजा करता येणार नाही, पुजाऱ्यांनी सुनावल्याचा तडस यांचा आरोप। शेअर बाजाराच्या निर्देशांकात तब्बल 3400 अंकांची घसरण। अमेरिकेच्या टॅरिफ वॉरचा शेअर बाजारावर परिणाम, तर निफ्टीत 1000 अंकांची घसरण। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी उद्या पुणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा राहणार बंद। पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। आजपासून आरबीआयच्या एमपीसीची 54वी बैठक। बैठकीत पुन्हा रेपो दर कमी केले जाण्याची शक्यता। ईएमआय देखील होऊ शकतो स्वस्त। आणि शिर्डीत रामनवमी उत्सवाची आज सांगता। कीर्तनानंतर दहीहंडी फोडून उत्सवाचा होणार समारोप। मोठ्या संख्येनं भाविक राहणार हजर।